आणि घरातून बाहेर लोकांनी पडावं, चार लोकांना भेटावं, त्यामुळे आपोआपच मन मोठं होतं, विकसित होतं. बाहेरची स्थिती कळते. प्रत्येकाचं आपण बघितलं, अगदी स्वामी विवेकानंदांनी सुद्धा आधी देशाटन केलं सगळं आणि स्थिती जाणून घेतली होती. असं पर्यटनाची आवड असणाऱ्या मोहिनीताई पण आहेत आणि मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या नर्मदा परिक्रमेचे अनुभव कथन करावे. नमस्कार मंडळी. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त राष्ट्रीय सेविका समितीतर्फे म्हणजे वाईच्या ह्या कृष्णा या राष्ट्रीय सेविका समितीतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपण मला 4 शब्द बोलायची संधी दिली, त्याबद्दल प्रथम मी आयोजकांचं आभार मानते. माझा आजचा विषय आहे नर्मदे हर, नर्मदा परिक्रमा. ही परिक्रमा मी बसनी केलेली आहे आणि या परिक्रमेच्या विषयीची थोडीशी माहिती, थोडे अनुभव असं मी आपल्याबरोबर आज शेअर सांगणार आहे. मला ही परिक्रमा करून 6 वर्ष झालेली आहेत. म्हणजे मी 16 जानेवारी 2017 ते 2 फेब्रुवारी 2018 अशी 18 दिवसांची परिक्रमा केली होती. त्यामुळे थोडे दिवस आता ह्याला झालेले. तर माझ्या हातून काही चूक झाली तर आपण नक्की मोठ्या मनाने मला क्षमा कराल अशी मला खात्री आहे. ही परिक्रमा मी संकल्प या पुण्यातले संकल्प ट्रॅव्हल्स यांच्यातर्फे केली. त्याच्या आयोजिका शोभनाताई मारुलकर आहेत. शोभनाताई मारुलकर ह्या स्वतः गेले 5-6 वर्ष एकट्याच सगळं आयोजन करतात. तत्पूर्वी त्यांचे पती आणि ते 2 जण करत होते, पण अतिशय सुंदर आयोजन करतात. 16 जानेवारी 20ला आम्ही दुपारी इंदोर एक्सप्रेसने पुण्याहून निघालो. उज्जैनला दुसऱ्या दिवशी सकाळी 17 तारखेला 7 वाजता पोहोचलो. उज्जैन लाहोर या समाजाची धर्मशाळेत आम्ही उतरलो. तिथे सगळं आवरून नाश्ता वगैरे करून दर्शनासाठी बाहेर पडलो. तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ज्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर जे मंदिर आहे ते, बडा गणपती मंदिर आहे, तिथे हरसिद्धी मंदिर आहे, मंगलग्रहाचं मंदिर मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं, पण असं एक सेपरेट मंगलग्रहाचं मंगलनाथ मंदिर म्हणून आहे. नंतर बडा शनी मंदिर आहे, म्हणजेच हे नवग्रहाचं मंदिर आहे. या नवग्रहाच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे सगळ्या ग्रहांचं वेगवेगळं मंदिर आहे आणि राहूचं पण मंदिर आहे. तर राहूच्या ह्याला मुख नाही आहे केलेलं, त्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ती. तर ही सगळी दर्शनं घेऊन आम्ही दुपारी बसने मग ओंकारेश्वरला जायला निघालो. कारण इथून अजून काही आपली परिक्रमेला सुरुवात झालेली नाही आहे, त्यामुळे आपल्याला थोडीशी साईट सीइंग करण्याची परवानगी असते परिक्रमा सुरू करण्याच्या आधी. जाताना वाटेत थांबून आम्ही सांदीपनी ऋषींचा आश्रम बघितला. तर या आश्रमात श्रीकृष्णांनी बलराम आणि सुदामा यांच्याबरोबर शिक्षण घेतलेलं आहे. आपल्याला माहिती सगळ्यांना. तर इथे श्रीकृष्णाची, बलरामाची आणि सुदाम्याची सांदीपनी ऋषी यांच्या अशा मूर्ती आहेत. सांदीपनी ऋषींचे वंशज जे आहेत पंडित व्यास गुरुजी, या गुरुजींनी आम्हाला खूप छान माहिती या आश्रमाविषयी सांगितली. इथं सर्वेश्वर शंकराचं मंदिर आहे आणि शंकराच्या समोर एक नेहमी आपल्या प्रत्येक शंकराच्या मंदिराच्या समोर नंदी असतो, त्याप्रमाणे इथे एक नंदी आहे. पण इथल्या नंदीचं वैशिष्ट्य असं आहे की बसलेला नसून तो उभा आहे. तर आम्ही त्या व्यासगुरुजींना विचारलं की ही मूर्ती थोडीशी वेगळी दिसते, उभा नंदी आहे, त्याचं काय कारण आहे. त्यावर त्यांनी असं सांगितलं की शंकर महादेव खूप कामात व्यस्त होते, तर त्यांच्याकडे नंदी त्यांना काही निरोप सांगायला आला होता, पण त्या कामाच्या व्यस्तपणामुळे ते नंदीला बस असं सांगायला विसरले. तर गुरुआज्ञेशिवाय खाली बसायचं नाही म्हणून नंदी तसाच उभा राहिला आणि आजपर्यंत तो नंदी तसाच उभा आहे. म्हणून कायम ती नंदीची मूर्ती जी आहे ती उभी राहिलेलीच मूर्ती आहे. म्हणजे असं आपल्याला खूप गोष्टींचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या की गुरुच्या आज्ञेशिवाय बसायचं नाही, म्हणजे ते नंदिकेश्वरांनी सुद्धा पाळलेलं आहे. त्या दिवशी आमचं दर्शन सगळी झाली आणि 8 वाजता आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो. या दिवशीचा बसचा प्रवास 135 किलोमीटरचा होता. या सगळ्या परिक्रमेच्या दरम्यान काही दिवसांना खूप मोठा प्रवास आहे, म्हणून थोडीशी वयाची म्हणजे जास्त वय होण्याच्या आधी परिक्रमा करावी असा एक विचार असतो की थोडंसं काही चालावं लागतं किंवा एवढा प्रवास आपल्याला शरीराच्याने झेपेल का नाही. तर हा 135 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर आम्ही राधाकृष्ण धर्मशाळेत पोहोचलो ओंकारेश्वरला. जेवण झाल्यानंतर आम्हाला परिक्रमेच्या विषयी माहिती सांगायला आयोजकांनी एका गुरुजींना बोलवलं होतं. ते म्हणजे पंडित दीपक जोशी हे गुरुजी होते. त्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. प्रथम त्यांनी सांगितलं की नर्मदा हे नाव कशावरनं पडलं. तर शंकर भगवान जेव्हा तांडव नृत्य करत होते, ते तांडव नृत्य करताना ते अतिशय दमले आणि दमल्याने त्यांना खूप घाम आला आणि या घामापासून
जी निर्माण झाली ती म्हणजे नर्मदा, म्हणजे नरापासून जी निर्माण झालेली आहे ती नर्मदा, असं त्या नर्मदेचं नर्मदा नावाचं आहे गूढ. ही परिक्रमा काही लोक पायी करतात, काही सायकलनी करतात, काही बसनी करतात. पण परिक्रमा करीत असताना काही नियम असतात, ते नियम आम्हाला या गुरुजींनी सांगितले. तर त्याच्यापैकी काही नियम असे आहेत की परिक्रमा करत असताना आपल्याला कुणीही भेटलं तरी कुणालाही नमस्कार करायचा नाही. जेव्हा आपण भेटू किंवा समोर कोणी परिक्रमावासी येईल किंवा अगदी ओळखीचं कोणी जरी भेटलं तरी नर्मदे हर अशी आरोळी द्यायची असते. आपण नमस्कार करायचा नाही. या परिक्रमेदरम्यान नखं कापायचे नाही, केस कापायचे नाही, कांदा लसूण खायचा नाही, अपशब्द वापरायचे नाहीत आणि अनावश्यक जास्त बोलायचं नाही. म्हणजे शक्यतो मौन असावं, पण बायकांच्या बाबतीत मौन ही थोडीशी अवघड गोष्ट आहे, म्हणून अगदीच मौन नाही, पण कामापुरतं बोलावं, कमी बोलावं, अशा सगळ्या सूचना असतात त्याच्यामध्ये. आणि आपण जर ह्या पाळल्या तर जास्त चांगलं होतं. तर आणि परिक्रमा सुरू करण्याच्या आधी प्रत्येकाला आपला वेगळा असा वैयक्तिक संकल्प करायचा असतो आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर संकल्प पूजा करायची असते. आणि सुरुवातीला पण आपल्याला कुमारिका पूजन करायचं असतं, सुवासिनी पूजन करायचं असतं आणि संकल्प पूर्ती झाली, तुमची परिक्रमा पूर्ण झाली की पण कुमारिका पूजन आणि सुवासिनी पूजन हे करायचं असतं सगळ्यांनी. ही सगळी माहिती सांगितल्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 18 तारखेला नर्मदा तीरावर स्नान, ओंकारेश्वराला नर्मदा तीरावर स्नान केलं, तिथे संकल्प पूजा केली. आणि रोज अशी पद्धत असते की तुम्ही नर्मदा तीरावर स्नान केल्यानंतर रोज ती नर्मदेची प्रत्यक्ष आरती करायची, नर्मदाष्टक म्हणायचं. तसं हे अष्टक म्हणून आरती करून आम्ही नाश्ता करून ओंकारेश्वर दर्शन, ममलेश्वर दर्शन करून गजानन महाराजांचं मंदिर इथे गेलो. तर शेगावला जसं गजानन महाराजांचं सुंदर मंदिर आहे, सुंदर निवासस्थान आहे, तसंच इथे ओंकारेश्वरला पण खूप सुंदर हे आहे. तर गजानन महाराजांच्या पोथीमध्ये तर आपल्याला माहिती आहे की ते जे नर्मदाला मध्ये पाणी शिरायला लागलं ती गोष्ट आहे, ती याच ठिकाणी घडलेली आहे. त्यामुळे गजानन महाराजांचं इथे खूप छान महत्त्व आहे आणि निवासस्थान पण खूप सुंदर आहे. मग नंतर आम्ही राधाकृष्ण धर्मशाळेत सामूहिक कुमारिकांचं पूजन केलं, सुवासिका पूजन केलं. तर आता कुमारिका पूजनामध्ये आपल्याला साधी सांगितलेलं असतं आयोजकांनी, तर त्याच्यामध्ये ह्या कुमारिकांना ज्या वस्तूचा उपयोग होईल अशा प्रकारच्या काही वस्त्र, टिकल्या, बांगड्या, गळ्यातल्या माळा, कानातलं, नॅपकिन, खाऊ अशा उपयुक्त वस्तू द्यायच्यात. आणि सुवासिनींना साडी चोळी देऊन त्यांची ओटी भरायची असते. मग हे सगळं पूजन संपन्न झाल्यावर त्यांना सगळ्यांना भोजन दिलं. त्यांचं भोजन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी भोजन प्रसाद घेतला आणि आम्ही बडवानीला जाण्यासाठी, म्हणजे पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालो. हा प्रवास त्या दिवशी थोडा होता, 60 किलोमीटरचाच आहे. संध्याकाळी 7ला बडवानीला आम्ही पोचलो. अंतर हे कमी आहे तसं. तर रोज संध्याकाळी मात्र परिक्रमेत असणाऱ्या सगळ्यांनी आपल्याबरोबर ओंकारेश्वरला जेव्हा आपण संकल्प पूजा करतो त्या संकल्प पूजेच्या वेळेला प्रत्येकाने एक नर्मदा हे घ्यायची असते, नर्मदेचं जल घ्यायचं असतं, बाटलीत म्हणा किंवा कॅनमध्ये, आणि त्याची रोज सगळ्यांनी एकत्र ठेवून पूजा करायची असते. त्याप्रमाणे 5-6 जणांचे ग्रुप करून एकेका दिवशी एकेका ग्रुपनी पूजा करायची. म्हणजे आरती धरायला 5-6 जण आणि त्यांनीच प्रसाद आणायचा आणि बाकीच्यांनी ती आरती हे करायची. तर असा हा प्रघात रोज 18 दिवस आपण पाळायचा असतो. त्याप्रमाणे बडवानीला आम्ही आरती केली आणि भोजन झालं. 19 तारखेला नर्मदा तीरावर स्नान करून, आरती करून, नाश्ता करून भालोदला जाण्यासाठी निघालो. तर पुढचा टप्पा होता आमचा भालोद. म्हणजे बडवानीहून सकाळी आम्ही निघालो आणि नंदुरबार जिल्ह्यातलं प्रकाशा हे गाव आपल्याला जाताना, नंदुरबारला जाताना लागतं, भालोदला जाताना लागतं. तिथं पुष्पदंतेश्वराचं मंदिर आहे, दक्षिण काशी आणि केदारेश्वर अशी मंदिर आहेत, तिथे दर्शन केलं. तर प्रकाशा या गावामधून वाहणारी तापी नदी जी आहे त्या नदीच्या तीरावरती ही सगळी मंदिर आहेत. आणि दर्शनानंतर भोजन करून आम्ही भालोदला पोचलो. तेथे प्रतापी महाराजांच्या मठात आम्ही मुक्काम केला आणि रात्री आरती आणि भोजन केलं. तर या मठामध्ये परमपूज्य वासुदेवानंद टेंबेस्वामी यांनी स्थापित केलेले एक मुखी दत्ताचं मंदिर आहे. आता आम्ही जेव्हा प्रकाशाला भोजनासाठी थांबलेलो होतो त्यावेळेला त्या दिवशी अशी गंमत झाली की आमच्या सगळ्यांची जेवणं होत आली होती आणि एक छोटी कुमारिका तिथे आली आणि तिच्याबरोबर तिचे आईवडील पण होते. ती कुमारिकानी इतका हट्ट धरला की मला इथेच जेवायचं आहे म्हणून. तिच्या आईवडिलांनी खूप समजवलं तिला
पण ती अजिबात ऐकायला तयार नाही. मग तिला जेवायला वाढलं. मग आम्ही सगळ्यांनी तिला नमस्कार तर करायचा नसतो, तिला दक्षिणा दिली फक्त, नर्मदे हर म्हणलं. आणि अशा प्रकारे प्रत्येक परिक्रमावासियाला कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, शक्यतो कुमारिकाच्या रूपामध्ये नर्मदा मैया हे दर्शन देतेच. त्यामुळे तो दिवस आम्हाला खूप सगळ्यांना आनंदात गेला की ही कुमारिका आली, आपणहून भोजनासाठी तिने इथे हट्ट धरला, तिने भोजन केलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. या दिवशीचा प्रवास थोडा मोठा, म्हणजे 295 किलोमीटरचा होता. मग दिनांक 20 रोजी सकाळी भालोदला नदीतीरी स्नान आणि आरती केली. प्रतापी महाराजांच्या आश्रमामध्ये सुद्धा एक दत्तमूर्ती आहे. तेथील दत्तमूर्ती ही काळ्या पाषाणातील असून त्याला 1 मुख आणि 6 भुजा आहेत. आणि दत्तात्रेयांच्या पोटावर इथे गोमुख आहे. याची कथा अशी सांगतात की श्रीयुत प्रतापी महाराज स्वतः जेव्हा नर्मदा परिक्रमा करत होते, त्या परिक्रमेच्या दरम्यान त्यांना एक वृद्ध स्त्री भेटली. आणि त्या वृद्ध स्त्रीला असा एक दृष्टांत झाला होता दत्तात्रेयांच्याकडून की ही मूर्ती जी आहे ती तुला ह्याचं काही होत नाही आहे जास्त करणं, रोजची पूजा अर्चा सोवळं सांभाळणं होत नाही आहे, तर ही मूर्ती तू आता जे कोणी येतील दृष्टांतानंतर एक प्रथम जो आपल्याकडे येतील त्या महाराजांच्या ताब्यात तू ही मूर्ती दे, त्याची देखभाल ते करतील. त्याप्रमाणे प्रतापी महाराजांना ही दत्तमूर्ती मिळालेली आहे. आणि ह्या मूर्तीच्या वरचं जे गोमुख आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, 6 भुजा वगैरे, तर ते बघण्यासाठी आपल्याला ती जेव्हा तिच्याकडे अलंकार घातलेले नसतात तेव्हा बघावे लागते. तर आम्हाला आयोजकांनी सांगितलं की तुम्ही सकाळी लवकर आवरून या सगळेजण, म्हणजे आपल्याला ती पूर्ण पूजा बघायला मिळते. जेव्हा ते मूर्तीची पूजा करत असतात त्या पूजेच्या वेळेला आपण तिथे समोर बसून ही सगळी बघू शकतो. त्यामुळे आपल्याला ते पोटावर असलेलं गोमुख आणि या सगळ्याचं दर्शन होतं. ह्या दर्शनानंतर आम्ही अगदी त्या आश्रमाच्या जवळ जे गायत्री मंदिर आहे, शाश्वत मारुतीचं मंदिर आहे, शाश्वत मारुती धाम आहे, हे सगळं बघितलं. आणि ही दर्शनं करून आम्ही येत असतानाच आम्हाला 3 परिक्रमावासी भेटले, पायी परिक्रमा करणारे. तर असा समज आहे की पायी परिक्रमा करणारे जर तुम्हाला भेटले आणि त्यांच्याबरोबर तुम्ही थोडंसं अंतर जर चालत गेलात तर तुम्हाला पायी परिक्रमा करण्याचं योग लवकर येतो. त्याप्रमाणे आम्हाला ज्यांना इच्छा होती त्या आम्ही बऱ्याच जणांनी त्या परिक्रमावासींच्या बरोबर गप्पा मारल्या, त्यांना काही दिलं आम्ही, आणि आम्ही त्यांच्याबरोबर थोडंसं अंतर चालत गेलो पुढे. हेच अपेक्षा नाही की आता आपल्या हातून पायी परिक्रमा घडावी अशी इच्छा आहे. तर आता नर्मदा मैया कधी घडून आणते पायी परिक्रमा बघूयात. पुढच्या वेळेला कदाचित पायी परिक्रमेविषयीचे बोलूयात आपण. मग दुपारी आम्ही कटपूरच्या प्रवासासाठी निघालो. कटपूरला पोहोचल्यानंतर जेवण करून संध्याकाळी विमलेश्वर आणि कोटेश्वर ह्याची फार सुंदर मंदिरं तिथे बांधलेली आहेत, त्या आश्रमात आलो. संध्याकाळची नेहमीप्रमाणे नर्मदा आरती आणि भोजन करून तिथे मुक्काम केला. या दिवशीचा प्रवास त्या मानाने कमी, म्हणजे 120 किलोमीटरचाच होता. दिनांक 21ला सकाळी विमलेश्वर दर्शन घेऊन आम्ही 6:30लाच निघालो. हा प्रवास या दिवशीचा जो आहे तो थोडा मजल दर मजल आहे, तो थोडा अवघड प्रवास आहे. तर अवघड अशासाठी की आपल्याला विमलेश्वरून निघाल्यानंतर मिठी तलाईला पोचण्यासाठी प्रथम 2 किलोमीटरचं जे अंतर आहे ते चिखल आणि दलदल असं होतं. म्हणजे आत्तापर्यंत एक वर्षापूर्वीपर्यंत हा संबंध जो रस्ता होता तो चिखल आणि दलदलनी होता आणि त्याच्यातनं सगळ्यांना अगदी तसंच जावं लागत होतं. आणि तो चिखल दलदल पार करून 2 किलोमीटर गेल्यानंतर मग बोटीमध्ये बसायचं होतं. आणि ह्या बोटीत बसण्याचा रस्तासुद्धा अतिशय कठीण होता. आणि खूप सहजासहजीने प्रत्येकाला 2-2 माणसांनी धरून बोटीत बसवावं लागत असे. पण मोदीजींच्या कृपेने आता त्यांनी, म्हणजे आत्ताच एक माझी मैत्रीण जाऊन आली तर तिने सांगितलं की हा जो दलदलीचा रस्ता आहे तर तिथली दलदल आता काढलेली आहे. म्हणजे साधं चालावं लागतं 2 किलोमीटर, पण दलदल नाही आहे. आणि बोटीत जे बसायला खूप अवघड परिस्थिती होती. म्हणजे प्रत्येकाला अगदी जीव मुठीत धरून तिथे जावं लागायचं जाताना फक्त. तर तो खूप सोपा मार्ग केला आहे. ही मोदीजींची कृपा असल्यामुळे आता आपल्याला त्या दोन्ही गोष्टींचं खूप भीती राहिलेली नाही आहे. मग हा बोटीतला प्रवास मात्र पुढे 4 तासांचा आहे. आम्ही हा 9:30ला प्रवासाला सुरुवात केली आणि आम्ही 1:30 वाजता मिठी तलाईला पोचलो. ह्या मधल्या प्रवासामध्ये आम्ही बोटीमध्येच नाश्ता तिथेच केला. आणि गजानन महाराजांचा जो तो आहे की बोटीत पाणी शिरून हे झालेलं तो अध्याय आणि त्याचं असं साधारण पारायण लोक आणि प्रत्येक जण, म्हणजे परिक्रमेला येणारा प्रत्येक जण हा अतिशय भाविक असतो आणि त्या प्रत्येकाची पॉझिटिव्ह एनर्जी मिळून सगळ्या गोष्टी खूप सुकर होत असतात. त्याप्रमाणे हा आमचा प्रवास छान झाला. आणि नाश्ता बोटीत झाल्यानंतर आम्ही नर्मदा मैया आपण समुद्रात जेव्हा प्रवास करतो तेव्हा नर्मदा मैया समुद्राला मिळते इथे. आणि ही समुद्राला जिथे मिळते ते ठिकाण आपल्याला नावाडी दाखवतात.
तर त्या ठिकाणात मात्र आपण आपल्या जवळ जी प्रत्येकाने मैया घेतलेली असते ती मैया थोडी तिथे अर्पण करायची आणि तिथली मैया आपल्या बाटलीमध्ये परत भरून घ्यायची, असा तिथला प्रघात आहे. आता ही नर्मदा आपण हा समुद्रातलाच प्रवास का करायचा, तर जिथं नर्मदा मैया मिळते तर तिथून आपल्याला क्रॉस करायची नाही आहे. परिक्रमेच्या दरम्यान कुठेही नर्मदा परिक्रमा क्रॉस होता कामा नाही, ओलांडायची नाही आहे, म्हणून हा समुद्राचा प्रवास. तर काही जे ट्रॅव्हल कंपन्या आहेत तर त्या खूप सिस्टमॅटिक न नेतात, ते पुलावर न नेतात, पण त्या केसमध्ये आपल्याला नर्मदा पार केली जाते. आणि जिथे ती नर्मदा मैया मिळते समुद्राला तो स्पॉट आपल्याला नावाड्याने दाखवतात. तर तिथे मैयाची ओटी भरायची पद्धत आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी तिथे ओटी भरली. जलाचं जे बदलाबदली करायची होती ते जल त्यात घेतलं आणि त्यांच्या संगमावरती, हा संगम आपल्याला तसा डोळ्यांनी दिसत नाही, पण ते नावाडे सांगतात त्याप्रमाणे आपल्याला करता येतं. या दिवशीचा प्रवास 210 किलोमीटरचा होता. मिठीताला येथे 1:30ला पोचल्यानंतर आश्रमात आम्ही जेवण केलं आणि नारेश्वरला जाण्यासाठी निघालो. नारेश्वरला आम्ही घाटावरती स्नान केलं, दर्शन केलं आणि पुढे चहा घेऊन कुबेर भंडारीला गेलो. तर कुबेर भंडारीच्या इथे मात्र त्या दिवशीचा मुक्काम होता. नेहमीप्रमाणेच रात्री नर्मदेची आरती आणि भोजन करून मुक्काम केला कुबेर भंडारीला. दिनांक 22ला रोजी सकाळी कुबेर भंडारीचं तुमच्या घाटावरती, हा घाट पण कुबेर भंडारीचा थोडासा अवघड आहे, पण तिथे स्नान करून कुबेर भंडारीचं दर्शन घेतलं. इथे अरविंद घोष यांचं ध्यान मंदिर आहे. त्यांचं ध्यान करण्याचं स्थान खूप सुंदर आहे, ते खूप शांत आहे आणि ते स्थान बघून गरुडेश्वरला जायला आम्ही निघालो. गरुडेश्वरला पोचल्यानंतर नाश्ता करून गरुडेश्वर दर्शन आणि परमपूज्य वासुदेवानंद टेंबेस्वामी महाराज यांचं समाधी मंदिर जे आहे त्याचं दर्शन घेतलं. इथे आमचं समाधीच्या तिथे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यावर आम्हाला एक 12 वर्षाची शिवकन्या भेटली. तिचे आई आणि तिचे वडील महादेव स्वामी हेही दोघं बरोबर होते. आमची प्राथमिक हे नर्मदे हर असं हे होऊन बोलणं झाल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं की ही एवढीशी मुलगी आहे 12 वर्षाची आणि ही कसं काय हिला स्फूर्ती झाली आणि कसं तुम्ही हिला घेऊन परिक्रमेला निघालेला आहात. तर त्यावर तिच्या वडिलांनी आणि आईने अशी सगळी माहिती सांगितली की 2 वर्षापूर्वीपासून आम्ही हे परिक्रमा करतोय आणि ही आता 7वीत आहे, तर ती ही 5वीपासूनचा अभ्यास ऑनलाईन देते. ही परिक्रमेच्या दरम्यान अभ्यास करते आणि परीक्षा फक्त ऑनलाईन देत आहे वार्षिक परीक्षेच्या वेळेला. तर हिला उज्जैनला 2 वर्षापूर्वी एक गुरु भेटले होते. म्हणजे आपला कुंभमेळा असतो त्यावेळेला ती कुंभमेळ्याला गेले होते आई वडील तिला घेऊन. तर त्यावेळेला गुरु भेटले आणि त्या गुरूंनी तिला असं सांगितलं, बाकी ते काहीच बोलले नाहीत. तिच्या कानात त्यांनी फक्त असं सांगितलं की तुला परिक्रमेला निघायचं आहे, लवकरात लवकर तुला परिक्रमेला निघायचंय. ते झाल्यानंतर ती जरा अस्वस्थ झाली होती आणि घरात तिचं वागणं थोडं वेगळं व्हायला लागलं. ते असं लक्षात आल्यानंतर तिच्या आईने आणि वडिलांनी तिला विचारलं की अगं तू काय डिस्टर्ब झालेली आहेस, तुला काही हवं आहे का, काही होतं आहे का. तर ती सुरुवातीचे दिवस काही बोललीच नाही. तिने प्रथमतः असं केलं की तिने आपले बॅग भरून ठेवली घरात माहिती नसताना. बॅग म्हणजे अगदी एखादी पिशवी, ती स्वतःचं काही 4 कपडे आणि असं सामान भरून ठेवलं. मग तिच्या आईवडिलांनी विचारलं की अगं तू काय म्हणजे कशासाठी हे पिशवीत कपडे भरलेत. तर त्यावेळेला तिने सांगितलं की मला त्या गुरूंनी असा आदेश दिला आहे की तू नर्मदा परिक्रमेला निघ आणि तू लगेच निघ. मग ते म्हणले तू असं करू नको, तू एकटी कुठे जाऊ नकोस, लहान वय आहे 10 वर्षाचं, आम्ही येतो तुझ्याबरोबर. आणि मग त्या आईवडिलांनी तिचा जो धाकटा मुलगा होता त्याची व्यवस्था आपल्या आईवडिलांच्याकडे केली आणि हे 3 जण परिक्रमेला निघाले. आणि त्या शिवकन्येला मग तिचे, कारण ती ऐकायलाच तयार नव्हती की आता मला काही झालं तरी जाणार आणि तुम्ही कोणी नाही आलात तर मी एकटीच जाणार आहे. आईवडिलांनी तिच्या समजावून सांगून हे 3 जण परिक्रमेला निघाले. तर त्या शिवकन्येला असे 1-2 अनुभव आले. शूलपाणीच्या जंगलामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे. त्या जंगलामध्ये त्या मंदिरात ती बसलेली असताना ती ध्यानस्थ बसलेली होती आणि ध्यानस्थ बसलेली असताना तिला असा काहीतरी वेगळा असा वास आल्यासारखा झाला. म्हणून तिने डोळे उघडले, बघितलं तर महादेवाच्या पिंडीच्या जवळ जी मोठी समई लावलेली होती त्या समईत तेल गच्च भरलेलं होतं. ते तेल पिण्यासाठी एक वाघ येत होता आणि तो वाघ जवळ आला, पण तो अगदी शांतपणाने, म्हणजे वाघ आणि ती शिवकन्या हे 2 जण फक्त त्या गाभाऱ्यात होते, पण तो शांतपणे आला, त्या समईतलं तेल त्यांनी प्यायलं आणि तो आला तसाच निघून गेला. शिवकन्याला, हिचं नाव शिवकन्या, ही साक्षात शिवकन्याच असल्यामुळे हिला काही केलं नाही त्यांनी आणि त्याचा तो निघून गेला. असा तो एक तिने अगदी आम्हाला अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितल्यावरती आम्ही खरंच खूप चकित झालो.
दुसरा असा अनुभव तिने सांगितला की परिक्रमेच्या दरम्यान कोणीतरी तिला 2 बिस्किटं दिली. ती 2 बिस्किटं तिच्या हातात होती आणि अचानकपणे तिच्या समोर 5-6 कुमारिका आल्या, छोट्या मुली आल्या. त्या मुली आल्यानंतर आता परिक्रमामध्ये असं असताना असा नियम आहे की कोणीही तुमच्या समोर आलं तर प्रत्येकाला काहीतरी द्यायचं, मोकळ्या हाताने कधी थांबायचं नाही. तर तिने त्या बिस्किटाचे 5-6 तुकडे केले छोटे छोटे. 2च बिस्किटं तिला दिली होती कोणीतरी आणि ते तिने प्रत्येकीला दिले. आणि त्या मुली पुढे निघून गेल्या आणि ही अजून 2 पावलं पुढे नाही गेली तोपर्यंत अजून एक कुमारिका आली आणि तिने हात पुढे केला. तर आता हिच्याकडे काही बिस्किट नव्हतं. मग तिच्याकडे थोडीशी कोणीतरी दिलेली दक्षिणा होती, काही 4 आठाणे. ती दक्षिणा तिने घेतली आणि तिच्या हातात दिली. त्याबरोबर त्या कुमारिकेने ह्या शिवकन्येला जो स्पर्श केला तो तिलाही शिवकन्येला अंगावर शहारा आणणारा होता आणि तो स्पर्श करून तिला मिठी मारली आणि ती म्हणाली की माझी नर्मदा परिक्रमा करण्याचं जे काही हे होतं ते माझं साध्य झालेलं आहे. तिला फार कळत नाही, म्हणजे 12 वर्षाची, पण ती अध्यात्माच्या बाबतीत थोडीशी उंचीवर पोचलेली आहे, जरी वयाने लहान असले तरी. आणि असं तिला ते स्पर्शाचं खूप महत्त्व तिला जाणवलं आणि तिने असे 2 अनुभव आम्हाला सांगितले. मग आम्ही त्यांच्या तिघांच्या बरोबर त्यांना आम्ही तिघांनाही जेवायला थांबवून घेतलं. काही त्यांना आमच्याबरोबर होता तो खाऊ त्यांना दिला. थोडंसं अंतर आम्ही त्यांच्याबरोबर गेलो, म्हणजे असंच हिच्यासारखंच आपल्याला पायी परिक्रमेचा लवकर योग यावा म्हणून, आणि ते त्यांच्या मार्गाने पुढे निघाले. मग दुपारी गरुडेश्वरला त्या मंदिरामध्ये जो प्रसाद असतो ते प्रसाद भोजन आम्ही केलं आणि सरदार सरोवरचं बघून आलो. त्यावेळेला आता जो तो स्टॅच्यू आहे युनिटी ऑफ स्टॅच्यू, तर त्याचं काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला तो पूर्ण बघायला मिळाला नाही. काम चालू असताना आम्ही गेलो होतो, सरदार सरोवर बघितलं आणि संध्याकाळी समाधी मंदिरातली आरती आणि भजन सेवा केली. आम्ही सरदार सरोवर बघायला गेलेलो असताना रस्त्यामध्ये अशी ओळीने 3 सरोवर आहेत, छोटी छोटी तळी आहेत. सरोवर म्हणजे तळ आहेत. त्या तळ्यामध्ये आम्हाला एक अचानकपणे मगर दिसली आणि असा संकेत आहे की मगर हे नर्मदा मैयाचं वाहन आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला तिचं दर्शन झालं तर तुम्ही भाग्यवान आहात. आम्हाला त्या मगरीचं दर्शन झालं. मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवास आल्यावर नर्मदा आरती आणि भोजन झालं गरुडेश्वरला. दिनांक 23 रोजी 6ला सकाळी गरुडेश्वरच्या घाटावर स्नान आरती झाल्यावर नाश्ता करून आम्ही माहेश्वरला जाण्यासाठी निघालो. वाटेत लाहोरी येथे भोजन केलं. संध्याकाळी 5ला माहेश्वरला पोचलो. त्यानंतर माहेश्वरला अहिल्याबाई होळकर यांचा वाडा, त्यांचं देवघर, तेथील सोन्याचा पाळणा, सोन्याच्या बऱ्याचशा मूर्ती, कृष्णाची मूर्ती, अनेक शिवलिंग, या सगळ्याचं आम्ही दर्शन घेतलं. अहिलेश्वरचं दर्शन घेतलं. नंतर अहिल्याबाई होळकर जिथे नाईने वडा करायचा ते ठिकाण आम्हाला दाखवलं गेलं. राजराजेश्वरी मंदिर आहे, सहस्त्रार्जुन मंदिर आहे. ह्या सहस्त्रार्जुन मंदिरामध्ये असं म्हणतात की बरेच वर्षांच्यापासून अखंड दीप चालू आहे आणि त्याच्या बाजूलाच एक मनोकामना मंदिर आहे. तर तुमची काही मनोकामना असेल तर ती तुम्ही बोलावी, असं आख्यायिका आहे. ही सगळी दर्शनं घेऊन आम्ही रात्री नेहमीप्रमाणे नर्मदा आरती आणि भोजन करून तिकडे मुक्काम केला माहेश्वरला. या दिवशीचा प्रवास मात्र 287 किलोमीटरचा होता. दिनांक 24ला सकाळी 7 वाजता आम्ही मंडलेश्वरला आलो. 7 वाजता निघालो आणि मंडलेश्वरला आलो. तेथे घाटावर स्नान झालं, आरती केली, स्थलदर्शन केलं. आणि या ठिकाणी स्थलदर्शन म्हणजे एक मोडक आजोबा आहे, एक मोडक आजोबा, त्यांनी 1932 साली इथे गोंदवलेकर महाराजांची मूर्तीची स्थापना केलेली आहे. आधी राम मंदिराची स्थापना केली आणि त्यामध्ये त्यांनी गोंदवलेकर महाराजांची पंचधातूची मूर्तीची स्थापना केली आहे. महाराजांनी वापरलेल्या अंगरखा, त्यांच्या पादुका, या सगळ्या वस्तू तिथे छान तऱ्हेने जतन करून ठेवलेल्या आहेत. हे सगळे दर्शन झाल्यानंतर नर्मदा मैयाचं मंदिरच आहे. काही ठिकाणी, काही कमी ठिकाणी नर्मदा मैयाचं प्रत्यक्ष मंदिर आहे. तर या ठिकाणी मात्र मंडलेश्वरला मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन आणि राधाकृष्णाचं पण एक खूप अतिशय सुरेख मंदिर आहे, ते बघितलं. आणि या ठिकाणी मंडलेश्वरला टेंबे स्वामींनी स्थापन केलेलं दत्त मंदिर आहे, त्याचंही दर्शन घेतलं. मंडलेश्वर या ठिकाणाला जास्त महत्त्व आलेलं आहे कारण तिथे टेंबे स्वामींनी बरेच वर्ष वास्तव्य केलेलं आहे. ही सगळी दर्शनं घेतल्यानंतर आम्ही नाश्ता करून 10 वाजता नेमावरला जाण्यासाठी निघालो. संध्याकाळी 6ला आम्ही नेमावरला पोचलो. हा पण बराच प्रवास आहे. चहा घेतल्यानंतर आश्रमात त्या दिवशी थोडंसं आमचं श्रमपरिहार झाल्यासारखं झालं कारण सगळ्यांनाच इतका छान मूड आला. आणि मग आम्ही भजनं म्हणली, ज्यांना भारूड येत होतं त्यांनी भारूड म्हणलं
आणि फुगड्या खेळल्या. असं सगळा जरा थोडासा म्हणजे आपण म्हणतो ना की बायका असल्या की कुठेही गेल्या तरी त्या त्यांचं मन रमवतात आणि आपल्या कला सादर करून स्वतःचं आणि इतरांचं मनोरंजन करून घेतात. तसा हा या दिवशीचा संध्याकाळचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. मग नेहमीप्रमाणे आम्ही यानंतर नर्मदेची आरती, भोजन आणि इथेच मुक्काम केला. या दिवशीचा प्रवास 343 किलोमीटरचा होता आणि या प्रवासानंतर शीण घालवण्यासाठी थोडीशी ह्या गोष्टींची आवश्यकता होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला सकाळी नेमावर घाटावर स्नान केलं, आरती झाली. या घाटावर आम्हाला अतिशय सुंदर असा सूर्योदय बघायला मिळाला. खरं म्हणजे सगळ्याच नर्मदा मैयाच्या घाटावरती खूप सुंदर आपल्याला सूर्योदय बघायला मिळतो. नेमावर हे नर्मदा मैयाचंच नाभिस्थान आहे. हे नाभिस्थान आपल्याला जे नाभिस्थानाजवळ झेंडा लावलेला आहे त्यावरून ते आपल्याला दाखवलं जातं. तसं आपल्याला बाहेरून काही कळत नाही. नंतर सिद्धेश्वर मंदिर, सत्यनारायण मंदिर, शनी मंदिर आहे. या शनी मंदिरामध्ये रेड्यावर बसलेली शनिदेवांची मूर्ती आहे. ही सगळी दर्शनं झाल्यावर आम्ही आश्रमात येऊन नाश्ता करून भेडाघाटला जाण्यासाठी निघालो. भेडाघाटला 9 वाजता निघालो आणि रात्री त्या दिवशी आम्ही 9:30 वाजता भेडाघाटला पोचलो. तिथे हॉलिडे होमच्या त्यांच्या रिसॉर्टमध्ये आम्ही मुक्काम केला. रात्री नेहमीप्रमाणे आरती, भोजन झालं आणि या दिवशीचा प्रवास पण खूप जास्त म्हणजे 345 किलोमीटरचा होता. 26 जानेवारीला सकाळी भेडाघाटच्या घाटावर स्नान, आरती, नर्मदाष्टक हा नित्यक्रम झाल्यानंतर 26 जानेवारीचं आपल्या स्वातंत्र्याचा हे असल्यामुळे आम्ही झेंडावंदन केलं. सगळ्यांनी जनगणमन म्हणलं, वंदे मातरम म्हणलं. आम्हाला आयुष्यभर सगळ्यांच्या लक्षात राहील असा हा 26 जानेवारीचा आमचा भेडाघाटचा दिवस साजरा झालेला आहे. नाश्ता करून दर्शनाला गेलो. नंतर इथे भेडाघाटला थोड्याशा उंचावर म्हणजे 108 पायऱ्या चढून गेल्यानंतर 64 योगिनींचं अतिशय सुंदर मंदिर आहे, दगडी ह्याच्यातलं. ह्याच्या मध्यभागी शिव आणि पार्वती ह्यांचा विवाह झाला, त्या विवाहाच्या वेळच्या मूर्तींचं स्थापना केलेली आहे. तर हे दोघंही जण नंदी बैलावर बसलेले आहेत आणि बाजूनी 64 योगिनींच्या सुंदर मूर्ती आहेत. यापैकी काही मूर्तींना आता थोडीशी इजा पोचलेली आहे, पण बाकी सुंदर मूर्ती आहेत सगळ्या. खूप मोठा परिसर आहे हा मंदिराचा आणि भारतातलं हे योगिनींचं मंदिर, 64 योगिनींचं मंदिर असलेलं एकमेव मंदिर आहे असं म्हणलं जातं. नावेतून आम्ही त्या दिवशी नौकाविहार पण केला. या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर संगमरवरामध्ये हिच्या प्रवाहामुळे खूप वेगवेगळे आकार झालेले आहेत. हे सगळे जगप्रसिद्ध आहेत. ह्या आकारांमध्ये नंदी बैल, महादेव, ऋषी, काही ऋषींचे आकार आलेले आहेत, काही कालभैरवाचा आकार आला आहे, काही ठिकाणी कारचा आकार आला आहे, अँबॅसिडर कारचा आकार आलेला आहे. असे विविध आकार आपल्याला संगमरवरामध्ये तयार झालेले बोटीचा प्रवास करत असताना दिसतात. हा प्रवास खरं खूप मोठा असतो, पण नर्मदा परिक्रमा वासियांच्यासाठी ज्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा ओलांडावी लागते तर त्या स्पॉटच्या अलीकडेच आपण सांगतो. ह्याला माहिती असतं, नावाड्याला सांगायचं परिक्रमावासी आहे म्हणजे तो लगेच त्याप्रमाणे तिथूनच आपल्याला परत आणतो. तर त्याच्याप्रमाणे जेवढा सीमित होता तो प्रवास आम्ही करून सुंदर ते दर्शन घेऊन आम्ही परत आलो. आणि भेडाघाटला संगमरवराच्या खूप सुंदर मूर्ती बघायला मिळतात आणि वस्तूंचा तिथे मोठा बाजार आहे. नौकाविहारानंतर भोजन करून मग संध्याकाळी आम्ही तिथेच भेडाघाटला धुवाधार नावाचं धबधबा आहे. अतिशय नयन मनोहर दृश्य आहे ते. तर ते सौंदर्य बघायला आम्ही गेलो. परिक्रमावासी सोडून इतर बरेच लोकही या ठिकाणी पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे ह्याच्यावर खूप गर्दी असते. मग रात्री आम्ही आश्रमात आरती आणि भोजन करून मुक्काम केला. तर या धुवाधार बघून आम्ही घरी येत होतो. म्हणजे आश्रमामध्ये येण्यासाठी आम्ही निघालो तेव्हा अशी एक घटना झाली की या परिक्रमेवासात माझी बहीण पण माझ्यावर होती, माझे मिस्टर पण होते. मी पुढे होते आणि एक अशी आपण भीक मागणारी म्हणूयात नको, पण काही येणारी अशी स्त्री समोर आली आणि तिने हात पुढे केला. मग तिने हात पुढे केल्यानंतर माझ्याकडे छोटी पर्स होती, त्याच्यात काही चॉकलेट्स होती आणि थोडे पैसे होते, अगदी सुटी नाणी म्हणजे. पण जे माझ्या हाताला येईल ते मी तिला दिलं आणि मी अशी थोडी पुढे गेले आणि 2 मिनिटाच्या अंतरातच मागून माझी बहीण आली. तिने मला हाक मारली. ती मला म्हणाले की अगं आता एक ही आली होती मैयाच आली होती, पण माझ्याकडे काही पैसे नव्हते,
त्यामुळे मी तिला काही दिलं नाही आहे आणि काहीच नाही आहे माझ्याकडे आत्ता, कारण तिथे खूप अंगावर पाणी येतं. धुवाधारचे तो धबधबे अतिशय खूप मोठ्या ह्याच्यात तुषार उडतात अंगावर. त्यामुळे आम्हाला सांगितलं होतं आयोजकांनी की तुम्ही शक्यतो जास्त पैसे, कॅमेरा असं काही बरोबर घेऊ नका आणि घेतलं तर खूप जवळ जाऊ नका. तर माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, काही नव्हते. तर ती आली होती मैया, पण मी काही दिलं नाही आहे. तर मी म्हणलं अगं हो आली होती, मी वर्णन सांगितलं. मी म्हणलं आली, मी माझ्याकडे होतं छोट्या पाकिटामध्ये काही पैसे आणि चॉकलेट होती, ते मी दिले तिला. तर ती म्हणाले की अगं मला आत्ता काय झालं की मी पायऱ्या चढत असताना 2 मिनिटं तुला हाक मारायच्या आधी मला इथे 200 रुपये सापडले. तर आता माझी इच्छा आहे की तिला मी काही देऊ शकले नाही, तर मी ते 200 रुपये तिला देते. म्हणून कुठं आहे ती, तर आपण बघूयात का जरा, माझ्याबरोबर येतेस का म्हणून. आणि तो खरं खूप मोठा परिसर अजिबात नाही आहे आणि दुतर्फा सगळीकडे बसलेले असतात हे जे असतात मागणारे लोक, ते दुतर्फा बसलेले असतात. तर एवढ्या सगळ्या परिसरामध्ये आम्ही दोघीजणी, आणि हा किती 5 मिनिटाचा कालावधी झाला, पण तिथे आम्हाला कुठेही ती स्त्री पुन्हा दिसली नाही. म्हणजे परिक्रमा करत असताना तुम्ही सश्रद्धा अंतःकरणाने केले तर तुम्हाला निश्चितपणे नर्मदा मैया दर्शन देते, हे निर्विवाद आहे. मग आम्ही रात्री आश्रमात परत आलो, आरती भोजन झालं. 27 जानेवारीला सकाळी 7 वाजता भेडाघाटहून निघालो आणि वाटेत आम्ही दिंडोरी या ठिकाणी थांबून घाटावर स्नान केलं. कारण या परिक्रमेच्या दरम्यान जिथे जिथे तुम्हाला विविध घाटांचं दर्शन घेता येईल आणि स्नान करता येईल ते करावं, असं म्हणून परत आम्ही भेडाघाटला स्नान न करता आम्ही दिंडोरीला थांबलो, तिथे स्नान केलं आणि भोजन केलं दुपारी आणि निघालो. तर संध्याकाळी 7 वाजता आम्ही अमरकंटकला पोचलो. अमरकंटकला शांतिकुटीमध्ये उतरलो होतं आणि तिथे एक जय जय सियाराम हॉल आहे, त्या हॉलमध्ये आमची संध्याकाळची आरती भोजन करून आम्ही तिथे मुक्काम केला. दुपारी दिंडोरीला जेव्हा आम्ही भोजनासाठी थांबलेलो होतो त्यावेळेला अजून एक अशीच हे झाली की आम्हाला जुन्नर आणि आळेफाटा इथले 3 परिक्रमावासी भेटले, पायी परिक्रमा करणारे. आणि आपल्या जवळची गावं खूप वाटली, कारण सगळे आम्ही जवळजवळ पुण्याचेच होतो. त्यामुळे जुन्नर आळेफाटा म्हणजे अरे आपल्या जवळचं खूप माणूस भेटल्यासारखं झालं. मग त्या परिक्रमावासींची चौकशी झाली, त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांना पुन्हा आम्ही जेवणाचं काही साहित्य होतं ते दिलं आणि त्यांच्याशी गप्पा मारून 4 पावलं पुढे चालून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. या दिवशीचा प्रवास 290 किलोमीटरचा होता. 28 जानेवारीला सकाळी आम्ही 6 वाजता घाटावरती आरती केली आणि इथे खूप म्हणजे अमरकंटकला अतिशय उच्चांक थंडी होती. आम्ही संबंध परिक्रमा सुरू केल्यापासून सगळ्यात कमी टेम्परेचर त्या दिवशी होतं, 7 डिग्री टेम्परेचर होतं. पण असं आहे की सकाळी तुम्ही जर लवकर सूर्योदय व्हायच्यात जर मैयामध्ये स्नान केलं तर पाणी थोडं कोमट असतं. त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी तिथे ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी अमरकंटकेश्वरच्या घाटावरती स्नान केलं, नेहमीप्रमाणे आरती केली, नाश्ता करून आम्ही अमरकंटकेश्वर आणि नर्मदा मंदिर याचं दर्शन केलं जे तिथेच आहे ते. तर अमरकंटकेश्वरच्या मंदिराची कथा अशी सांगतात की नर्मदा मैयाला तिच्या विवाहाच्या बाबतीत काही जी घटना घडली त्यामुळे तिला थोडा राग आला आणि ती काळी पडली. आणि ती काळी पडल्यामुळे तिथे काळ्या पाषाणातली अमरकंटकेश्वरला मूर्ती आहे. ही मूर्ती एका बाजूला काळी आहे आणि दुसऱ्या बाजूला जे नर्मदेचं मंदिर आहे ती पूर्वीचीच मूर्ती आहे, ती पांढरी संगमरवरातली मूर्ती आहे. आणि इकडे मैयानी जे एका बगीच्यामध्ये 12 वर्षाची तिथे खेळली, आपल्या मैत्रिणींच्याबरोबर फिरली, तर तो माईका बगीचा आहे. त्या बगीच्यामध्येही आम्ही हिंडलो. या बगीच्यात खूप माकडं आहेत, त्यामुळे थोडंसं सांभाळून आपल्याकडचं सामान आणि हे सगळं सांभाळून फिरावं लागतं. नंतर 108 शक्तिपीठांपैकी एक मंदिर येत आहे पार्वती मातेचं. या ठिकाणी पार्वती मातेच्या नितंबाचा भाग पडलेला आहे अशी समजूत आहे. हे देवी मंदिराचं दर्शन घेतलं. नंतर सौंदी या नदीचा उगम इथे आहे. हनुमान मंदिर, शिव मंदिर, सरस्वती लक्ष्मी मंदिर आणि श्रीयंत्र मंदिर या सगळ्याचं दर्शन घेतलं. आता श्रीयंत्र मंदिराचा एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिराचं बांधकाम हे वर्षातल्या ठराविक तिथींनाच केलं जातं. त्यामुळे ते बांधकाम बरेच दिवस चाललेलं आहे. अजूनही ते बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे. मंदिर अर्धवट अवस्थेतच आहे. त्या तिथीला फक्त बांधकाम करतात आणि या मंदिराचं अजून बांधकाम चालू आहे. तसंच यानंतर मैयाचं उगमस्थान दुसऱ्या तटावर आहे. त्यासाठी आपल्याला पायी जावं लागतं. ते बघण्यासाठी, कारण क्रॉस करायची नाही मैया, म्हणून पायी चालत जायचं. मग बघण्यासाठी आम्ही तिकडे गेलो. तिथे परिक्रमा करत असताना तिला ओलांडायचं नाही म्हणून त्या उगमस्थानावर गेलो. त्या उगमस्थानावरती तिथे पुन्हा जल बदलण्याचे करायचं असतं. आपल्या जवळचं जल त्याच्यात घालायचं आणि तिथलं जल आपल्याबरोबर घ्यायचं.
ह्या उगमस्थानाच्या जवळच एक श्रीराम मंदिर आहे, त्याचं दर्शन केलं आणि महाराजपूरला जाण्यासाठी आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. वाटेत थांबून नेहमीप्रमाणे दुपारचं जेवण, दुपारचा चहा घेऊन रात्री या दिवशी सुद्धा 9 वाजता महाराजपूर येथे पोचलो. कारण या दिवशीचा प्रवासही थोडा जास्त म्हणजे 224 किलोमीटरचा होता. मग तिथे पोचल्यावर नेहमीप्रमाणे सायंकाळी आरती भोजन करून आदिवासी आश्रमामध्ये आम्ही मुक्काम केला. रविवारी दिनांक 29 जानेवारी रोजी महाराजपूरच्या रामघाटावर आम्ही सकाळी 7 वाजता स्नान केलं, आरती केली. या दिवशी पण खूप थंडी होती, म्हणजे 9 डिग्री होतं टेम्परेचर. अमरकंटकपेक्षा थोडंसं कमी होतं 2 डिग्रीनी. आणि इथेही खूप सुंदर असा सूर्योदय बघायला मिळाला. इथे नर्मदा मैयाचं मंदिर आहे, तिथे दर्शन केलं. गावात एक शनी मंदिर आहे. ही मूर्ती इथल्या शनिदेवांची मूर्ती ही शनी शिंगणापूरून आणलेली आहे. आणि इथले शनिदेव हे रेड्यावर बसलेले आहेत आणि बाजूला गरुड उभा आहे. हे दर्शन झाल्यानंतर नाश्ता करून आम्ही होशंगाबादला जाण्यासाठी 9 वाजता सकाळी निघालो. वाटेत एक शिवमंदिर आहे. आम्हाला ह्या दरम्यान खूप वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं बघायला मिळाली. म्हणजे आपल्याला असं कल्पना येत नाही की अशा प्रकारचं काही मंदिरं खूप आपल्या देशात आहेत. तर ही मात्र काळ्या पाषाणातली मूर्ती आहे आणि ही स्वयंभू मूर्ती आहे. हे जे मंदिर आहे त्याच्या बाजूच्या शेतामध्ये ही मूर्ती सापडली असं सांगितलं जातं. इथे माता पार्वती सिंहावर बसलेली आहे आणि भगवान शंकर नंदीवर बसलेले आहेत. शेजारीच बसलेले आहेत. खालच्या बाजूला गणपती आहेत, कार्तिकेय आहेत आणि वरच्या बाजूला मात्र ब्रह्मा, विष्णू आणि शिव मात्र अर्धनारीश्वराच्या रूपामध्ये आहेत. अशी ही खूप सलग असणारी अतिशय कोरीव आणि सुरेख अशी मूर्ती आम्हाला तिथे बघायला मिळाली. आणि याच्या शेजारी हनुमानाचं मंदिर आहे आणि याच्या समोर राम, लक्ष्मण आणि सीता हे मंदिर आहे. म्हणजे एकाच परिसरामध्ये केवढी तरी दर्शन आपल्याला होऊ शकतात. संध्याकाळी 7 वाजता होशंगाबादला आम्ही आनंद पॅलेस येथे पोहोचलो. रात्री घाटावर जाऊन आलो. घाटावर नयन मनोहर असं कारंज आणि रोषणाई केलेली आहे. हे मात्र सगळं अलीकडे त्यांनी केलेलं आहे. वाटेत जाताना लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्या लक्ष्मीनारायणच्या मंदिरामध्ये जाऊन आलो. आणि होशंगाबादची रबडी खूप प्रसिद्ध आहे, ते येताना आम्ही रबडीचा आस्वाद घेतला. आणि आनंद पॅलेसमध्ये परत आल्यावर नेहमीप्रमाणेच आरती भोजन मुक्काम झाला. या दिवशीचा प्रवास पण खूप मोठा म्हणजे 342 किलोमीटरचा होता. सोमवार दिनांक 30 जानेवारीला सकाळी 7 वाजता होशंगाबादहून ओंकारेश्वरला जाण्यासाठी आम्ही निघालो. आता आपण परिक्रमाच्या परतच्या वाटेला आलेलो आहोत, म्हणजे परिक्रमा पूर्ण होत आलेली आहे. तर वाटेत थांबून नाश्ता केला. दुपारी 2 वाजता ओंकारेश्वरला पोचलो. जेवण करून घाटावर गेलो. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आपण जिथे संकल्प केलेला असते आणि जिथून परिक्रमेला सुरुवात केलेली असते तिथे संकल्पपूर्ती पूजा आणि परिक्रमेत काही प्रमाद आपल्या हातनं घडलेले असतील. आपल्याला जरी सगळे हे नियम माहिती असले तरी सुद्धा अनवधानाने, आणि आपण माणूस आहोत तर आपल्या हातनं काही चुका होऊ शकतात, त्या चुकांचं परिमार्जन व्हावं म्हणून एक प्रायश्चित्त पूजा करायची असते. तर ह्या सगळ्या पूजा करण्यासाठी आम्ही ओंकारेश्वरच्या घाटावर गेलो. तर संकल्पपूजा आणि प्रायश्चित्त पूजन केलं आणि ममलेश्वरला तिथल्या जवळच्याच कोटिलिंग पूजन करायचं असतं. आता हे कोटिलिंग पूजन म्हणजे एका मोठ्या लाकडी पाटावरती 1008 अशी छोटी छोटी शिवलिंग तयार केलेली असतात. त्याच्या मध्यभागी गणपती, पार्वती आणि शिव असतात आणि बाजूने ही सगळी शिवलिंग स्थापन केलेली असतात. तर ह्या पूजेनंतर राधाकृष्ण धर्मशाळेत आम्ही आलो. इथे कुमारिकांचं पूजन केलं. नेहमी जाताना जसं केलं होतं तसंच पुन्हा त्यांना काही वस्तू आवश्यक असलेल्या सगळ्या दिल्या. सुवासिनींचं पूजन केलं, सुवासिनींची ओटी भरली आणि ह्या सगळ्या कुमारिका सुवासिनी यांच्यासाठी, ज्याला कढाई असं म्हणतात, की नर्मदा तुमची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कढाई करायची असते, ती कढाई केली. त्यामध्ये शिरा, लाडू, सगळा बाकीचा सुग्रास स्वयंपाक असा करून त्यांना भोजन दिलं. आम्ही बाकीच्यांनी सगळ्यांनी भोजन प्रसाद घेतला आणि रात्रीचा मुक्काम आम्ही ते राधेकृष्ण धर्मशाळेत केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 31 जानेवारीला सकाळी 7 वाजता ओंकारेश्वर इथल्या मूर्ती विसर्जन घाटावर आम्ही स्नान करायला गेलो. आणि ओंकारेश्वर महादेवाला आपण जो सबंध परिक्रमेमध्ये जल आणलेलं असतं बरोबर, त्या जलाचा मैयानी अभिषेक करायचा असतो ओंकारेश्वरला. आणि अभिषेक झाला की तुमची परिक्रमा पूर्ण झाली. तर तो अभिषेक करून मग गजानन महाराजांचं परत एकदा दर्शन करून नाश्ता करून इंदोरला जाण्यासाठी आम्ही 11 वाजता निघालो. दुपारी 1:30 वाजता इंदोरला पोचलो. आता खऱ्या अर्थाने आमची इंदोरला निघालो त्याच्या आधी आमची परिक्रमा पूर्ण झालेली होती.
इंदोरला पोचल्यावर तिथे माधवनाथ आश्रमात उतरलो. या परिसरामध्येच एक माधवनाथांचं समाधी मंदिर आहे. तसंच त्यांचं स्वतःचं खूप सुंदर शांत आणि बेसमेंटमध्ये असं एक ध्यान मंदिर आहे, ते आम्ही बघितलं. हा दिवस चतुर्थीचा होता म्हणून सगळ्यांनी मी फराळ केला. दुपारी थोडी विश्रांती केली आणि मग संध्याकाळी मात्र इंदोरचं स्थलदर्शन करायला ज्यांना पाहिजे होतं, काही दमलेले होते, काही जण गेले, काही जण तिथेच थांबले. तर यांनी मग बाकीचे लोक आणि रात्री आम्ही तिथेच चतुर्थी सोडण्याचं भोजन करून तिथे मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी 1 फेब्रुवारीला सकाळी थोडा आराम करून दुपारचं जेवण करून इंदोर एक्सप्रेसनं पुण्याला येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघालो. दिनांक 2 फेब्रुवारीला सकाळी पुण्यात सुखरूप पोहोचलो. या परिक्रमेच्या दरम्यान एक विशेष गोष्ट अशी की आमच्या आयोजक ज्या मारुलकर वहिनी होत्या त्यांनी स्वयंपाकी, शिधा, साहित्य ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेतलेल्या होत्या. त्यामुळे कांदा लसूण न खाणं वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नीटपणे पाळता आल्या. आणि त्यांनी या दरम्यान सगळं इतक्या विविध पदार्थ, विविध पक्वान्न यांची सगळी मेजवानी दिली की सगळे पर्यटक खुश झाले. आणि घरचं अन्न मिळाल्यामुळे सगळ्यांच्या तब्येती खूप छान राहिला. कुणालाही तब्येतीच्यावर परिणाम झाला नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये विघ्न आलं नाही किंवा काही त्रास झाला नाही तब्येतीचा. तर अशा प्रकारे आमची ही परिक्रमा नर्मदा मैयांनी करून घेतली. आणि पायी परिक्रमा घडावी ह्याच्यासाठी आम्ही तिला सांगितलेलंच आहे. ती कधी करून घेते ते बघूयात. आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.